प्रेज द लॉर्ड भावांनो आणि बहिणींनो, आपण या दिवसांमध्ये मुक्तिमार्ग किंवा ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. आणि या पुस्तकामधला तिसरा धडा आपण शिकत आहोत, ज्याचं नाव आहे पश्चाताप. ज्याचे 2 भाग केलेले आहेत. एक भाग आपण कंप्लीट केलेला आहे आणि आता दुसरा भाग आपण पाहणार आहोत. जर तुम्ही तो पहिला भाग पाहिला नसाल या धड्याचा, तर तो तुमच्या डिस्क्रिप्शनवर लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तो भाग पहा. या धड्याचा प्रकरणाचा पहिला भाग आहे पश्चातापाचा. तो खूप महत्त्वाचा आहे प्रियांनो. हा पूर्ण धडा महत्त्वाचा आहे, म्हणून तो भाग तुम्ही आवर्जून पहा, जो तुमच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आहे. आवर्जून पहा, कारण ज्या वेळेला तो भाग पाहताल हा भाग तुम्हाला समजायला मदत होईल. आणि ह्या सगळा अभ्यास प्रियांनो आपल्या हृदयाशी जोडलेला आहे, आपल्या जीवनाशी जोडलेला आहे. म्हणून हे जाणणं महत्त्वाचं आहे. पश्चाताप करणं तो कशा प्रकारे होतो, का माणसाला पश्चातापाची गरज आहे, आणि जर तो पश्चाताप करायचा तर तो कसा होईल, मनुष्याकडून होईल की कुठल्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होतात, याचं परीक्षण आपण करणार आहोत. कारण आपल्या हृदयाचं जेव्हा आपण परीक्षण करू प्रियांनो या धड्याच्या माध्यमातून, तर प्रियांनो आपलं हृदय नक्कीच पागळून जाईल आणि एक नवीन बदल घडायला आपल्या हृदयातून सुरुवात होईल. आपण या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया, ज्याची सुरुवात खूप सुंदर अशा गोष्टीने होते. मागच्या वेळेस आपण पाहिलं की पाप्याला ख्रिस्ती मनुष्य, प्रत्येकजण पापी आहे आणि त्या प्रत्येक पापी मनुष्याला ख्रिस्ताची गरज आहे. आपण पाहूया या धड्यातून, या प्रकरणातून, या भागातून आपण काय शिकणार आहोत. आपण काय करतो, बऱ्याचदा पापाचं मूल्यांकन करतो किंवा कुठलं पाप कमी, कुठलं पाप जास्त याचं मूल्यमापन करतो. आणि आपल्याला असं वाटतं की बाबा एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे तर तो खूप वाईट आहे, असं आपल्याला वाटतं. परमेश्वराच्या दृष्टीने देखील ते वाईटच आहे. आपल्या दृष्टीने जसं वाईट आहे तसं देवाच्या दृष्टीनेही वाईट आहे. परंतु याहीपेक्षा भयानक अशी पापं आहेत जे आपण सगळेजण करतो. एक मनुष्य काय विचार करतो एखाद्या दारुड्याविषयी की बाबा तो किती घाणेरडा आहे, त्याच्या शरीराचा किती वास येतो, त्याला समजत नाही का, हे आपण त्याच्याविषयी विचार करतो. परंतु त्याच्या विरुद्ध आपण स्वतःकडे पाहत नाही. आपण पुष्कळ वेळेला आपल्यामध्ये असलेला अहंकार विसरून जातो, आपल्यामध्ये असलेलं एकमेकांबद्दलच्या तुलना आपण विसरून जातो, दुसऱ्याला आपल्याशी कंपेअर करतो, ह्या गोष्टी आपण विसरून जातो, आपला स्वार्थी स्वभाव विसरून जातो, आपला लोभीपणा विसरून जातो आणि आपण त्याच्याच दारू पिणाऱ्या गोष्टीकडे बघत राहतो. पहा, परमेश्वराला दोन्ही गोष्टी पापच आहेत. दारू पिणं ही वाईट आहे आणि एकीकडे लोभी प्रवृत्ती ठेवणं, गर्विष्ठ प्रवृत्ती ठेवणं, स्वार्थी प्रवृत्ती ठेवणं हे तितकंच वाईट आहे. परंतु देव ह्या दोन्ही गोष्टींकडे कसा पाहतो ते लक्षात घ्या. एक पापी मनुष्य, एक जो दारू पिणारा मनुष्य आहे, कदाचित प्रियानं तो पलटू शकतो. तो कुठल्या अवस्थेमध्ये पाप करत आहे किंवा कुठल्या गोष्टीमुळे तो दारू पित आहे हे देवाला माहिती आहे. हे आपण त्याला जज करू शकत नाही. परंतु दुसरीकडे आपण स्वतःकडे पाहणं गरजेचं आहे की मी स्वार्थी आहे, मी गर्विष्ठ आहे, मी लोभी आहे, हे आपण विसरून जातो आणि आपण फक्त त्याच गोष्टीकडे बघत राहतो, त्यालाच आपण जज करत राहतो. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने दोन्ही गोष्ट पाप आहे. परंतु तो दारू पिणारा देवाकडे वळेल, परंतु निस्वार्थ गर्विष्ठ लोभी माणूस हा देवाकडे वळणं फार कठीण असतं. म्हणून त्याच्यापेक्षा हे मनुष्य देवाच्या दृष्टीने अधिक कठीण आहे. आपण पाहूया, लोक दारुड्याला तुच्छ समजतात व त्याच्या दारुडेपणामुळे त्याला स्वर्ग लाभ होणार नाही असे त्याला समजले जाते. म्हणजे तो दारू पिण्यामुळे तो स्वर्गात जाणार नाही असं त्यांना वाटतं. परंतु अनेकदा गर्विष्ठ स्वार्थी लोभी माणसांना कोणी काही बोलत नाही, त्यांच्याबद्दल काहीच विचार करत नाही. पण ही पातके तर देवाच्या दृष्टीने विशेष वाईट असतात. म्हणजे आपल्यामधला गर्व, आपल्यामधला लोभीपणा, आपल्यामधला स्वार्थ हा दारू पिणाऱ्यापेक्षा वाईट आहे. कारण की देवाच्या परोपकारी स्वभावाच्या ती अगदी विरुद्ध आहेत. पापापासून अलिप्त राहिलेल्या विश्वाच्या पवित्र वातावरणात ते निस्वार्थी, स्वार्थत्यागी प्रेम आढळते. त्याच्या अगदी उलट वृत्तीचे ते असतात. म्हणजे देव जो स्वार्थाच्या विरुद्ध आहे, देव नेहमी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहत नाही. देवाने तर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा त्याग केला आणि येशू ख्रिस्ताने आपला स्वतःचा जीव आपल्या पापांसाठी दिला. याच्यामध्ये स्वार्थ प्रियांनो कुठंच आढळत नाही. म्हणजेच प्रियांनो, जिथं स्वार्थ नाही तिथे देव आहे, जिथे गर्विष्ठपणा नाही तिथे देव आहे, जिथे लोभीपणा नाही तिथे देव आहे. पापापासून अलिप्त राहिलेल्या, समाजाने हीन ठरवलेल्या पापात जो पडतो
ठरवलेला पापात जो पडतो त्याला स्वतःची लाज वाटण्याची व ख्रिस्ताच्या कृपेची गरज भासण्याची शक्यता असणे पण असते. म्हणजे त्या मनुष्याला जो पापात पडलेला आहे आणि त्याला स्वतःची लाज वाटते, असा मनुष्य त्याला तो ख्रिस्ताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, परंतु त्या उलट त्याला ख्रिस्ताची गरज भासते, ख्रिस्ताच्या कृपेची त्या मनुष्याला गरज भासते, कारण त्याला स्वतःची लाज वाटायला लागते. परंतु त्या उलट गर्विष्ठ अहंकारी माणसाला तशी गरज भासत नाही, म्हणून त्याचे हृदय त्याच्या गर्वामुळे ख्रिस्ताकरिता बंद केले जाते आणि त्यामुळे ख्रिस्ताने देऊ केलेले अपार आशीर्वाद त्याला मिळू शकत नाही. प्रियांनो, गर्विष्ठपणामुळे आपण देवासाठी आपले दरवाजे बंद करून घेतो आणि मग ख्रिस्ताच्या कृपेचा आशीर्वाद, त्याचं वात्सल्य, त्याची करुणा याच्यापासून अशी लोक वंचित राहतात, दूर निघून जातात, कारण त्यांच्या मनाच्या गर्विष्ठपणामुळे ते देवापासून दूर जात राहतात. परंतु देव नेहमी त्यांच्या हृदयाशी बोलत राहतो, पण केवळ आणि केवळ त्यांच्या स्वार्थामुळे, त्यांच्या गर्विष्ठपणामुळे ते देवाच्या गोष्टी ग्रहण करत नाहीत. तो पश्चाताप ते ग्रहण करू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, ते स्वतःचं घराचं दार, स्वतःच्या हृदयाचं द्वार ते बंद करून घेतात आणि देवाच्या कृपेला ते मुकले जातात. प्रियांनो, तो बिचारा जकातदार, आता या ठिकाणी एका जकातदाराचं उदाहरण आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने हे उदाहरण खूप सुंदर दिलेलं आहे. 2 उपासना करणारे मंदिरामध्ये देवाची भक्ती करण्यासाठी जातात. एकीकडे एक जकातदार आहे आणि एकीकडे पुजारी आहे, ज्याला देवाच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. असा मनुष्य आहे ज्याला सगळे ग्रंथ पठण, सगळं काही माहिती आहे, त्याला सगळे ग्रंथ त्याचे तोंडपाठ आहेत, सगळे बायबलची वचनं त्याची तोंडपाठ आहे. असा पुजारी, असा देवाचा सेवक म्हणा किंवा पास्टर म्हणा किंवा डिकन म्हणा, असा मनुष्य मंदिरामध्ये जातो. पण दुसरीकडे तो जकातदार म्हणजे ज्याला समाजाने हीन, दीन आणि पापी असा समजलेला मनुष्य आहे. ते दोघंही देवाच्या मंदिरात जातात. देवाच्या मंदिरामध्ये सगळी लोक जाऊ शकतात. प्रियांनो, चर्चमध्ये सगळी लोक जाऊ शकतात, सगळीकडे त्यांना मुभा आहे. परंतु असे 2 उपासक देवापुढे हजर असताना एक जो मनुष्य आहे, जो पुजारी आहे, ज्याला देवाच्या वचनाचं ज्ञान आहे, सखोल ज्ञान आहे, त्याला सगळ्या गोष्टी समजतात, असा मनुष्य प्रथम देवापुढे जातो आणि तो काय म्हणतो देवापुढे? तो म्हणतो की प्रभू बघ, मी उपास करतो, मी दानधर्म करतो, मी तुला दान अर्पण करतो, मी गोरगरिबांना मदत करतो, मी अशा गोष्टी करतो, मी चांगल्या गोष्टी करतो. पण तो त्या जकातदाराकडे हात दाखवून म्हणतो, मी ह्या मनुष्यासारखा नाही, इतर लोकांसारखा बघ प्रभू मी नाही. असं तो स्वतःबद्दल तो प्रौढी मिरवतो तो पुजारी. पण दुसरीकडे हा जो जकातदार आहे, जो लांब कोपऱ्यामध्ये उभा राहून खाली एकदम त्याचे डोकं जे आहे ते गुडघ्यामध्ये टाकून तो एकदम लीनपणे दीन दुबळा होऊन रडतो. त्याच्या हृदयातून, अंतःकरणातून शब्द फुटतात की प्रभू मी पापी आहे, मी लाचार आहे, मी माझं स्वतःचं पाप स्वतः धुवू शकत नाही. असा मनुष्य, असा तो जकातदार देवापुढे आपलं पाप स्वतःहून घेऊन येतो. कुठलीही सबब न सांगता तो देवाला म्हणतो, प्रभू हो मी पापी आहे, मी घाणेरडा आहे, माझ्यामध्ये चांगलं असं काहीच वसत नाही. तो मनुष्य आहे. प्रियांनो, या दोघांमध्ये देवापुढे कोण श्रेष्ठ ठरेल? एक जो मनुष्य जो दुसऱ्यांच्या चांगल्यापणाची किंवा दुसऱ्याच्या कमकुवतपणाची तुलना तो स्वतःची करतो आणि तो किती चांगला आहे असं देवाला सांगतो. तो म्हणतो की देवा मी उपास तापास करतो, मी चांगल्या गोष्टी करतो, मी ह्याला दान धर्म करतो, मी त्याला दान धर्म करतो, मी तुझ्यासाठी ह्या गोष्टी करतो, तुझ्या मंदिरात मी दान अर्पण करतो. प्रियांनो, ह्याच्यापेक्षा देवाला तो जकातदार अधिक प्रिय आहे. का माहिती आहे? कारण तो जकातदार स्वतःला दीन दुबळा समजतो, त्याला त्याच्या कमकुवतपणाची जाणीव आहे. म्हणून देवाच्या पुढे देव अंतःकरण पारखून त्या जकातदाराला अधिक चांगला समजतो या श्रेष्ठ मनुष्यापेक्षा, या धार्मिक मनुष्यापेक्षा हा जकातदार देवाला अधिक प्रिय आहे. प्रियांनो, कारण त्याने त्याच्या हृदयामध्ये जाणले की मी कसा आहे, मी पापी आहे, मी माझ्या स्वतःहून शुद्धपणाने वागूच शकत नाही याची जाणीव त्याला माहिती आहे. त्याच्या स्वतःला, त्याच्या हृदयाला ती जाणीव झालेली आहे. असा मनुष्य देवापुढे श्रेष्ठ ठरतो. प्रियांनो, ज्याला स्वतःच्या कमकुवतपणाची जाणीव असते, ज्याला स्वतःच्या पापाची जाणीव असते. जर तुम्हाला तुमचा पापीपणा दिसत असेल तर स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने थांबू नका. जर हा व्हिडिओ ऐकून प्रियांनो, जर तुमच्या हृदयाला ती चुटपुट लागलेली आहे की आता मला चांगला मार्ग धरणं गरजेचं आहे, हा पापी मार्ग मी सोडला पाहिजे आणि देवाकडे मी धाव घेतली पाहिजे आणि देवासाठी मी काय चांगल्या गोष्टी करू शकतो, ही जर उत्कंठा तुमच्या मनामध्ये लागलेली आहे तर ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून देवाकडे धाव घेत राहा, देवाकडे, देवाच्या चांगुलपणाकडे पाहत राहा. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे होणं गरजेचं आहे.
ख्रिस्ताकडे यायला आपण पहिले तेवढे चांगले नाही असे कितीतरी जणांना वाटत असते. पुष्कळ वेळेला आपलं वाटतं की यार मी देवाकडे यायला चांगलाच नाही आहे, माझं हृदयच पापी आहे, मी दारू पिणारा मनुष्य आहे, मी गुटखा खाणारा मनुष्य आहे, मी माझ्या तोंडामध्ये सतत शिव्यागाळ्या असतात, माझा स्वभावच मुळात चांगला नाही आहे, असं खूप लोकांना वाटतं. समाजापुढे मी टाकलेला मनुष्य आहे, मी मंदिरात जाण्याच्या लायकीचा नाही, कारण मंदिरात तर सगळे चांगली लोक आहेत. परंतु प्रियांनो, हा जर समज तुमच्या हृदयामध्ये येतो तर प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की देव तुमच्यावर फार प्रेम करतो. तुम्ही जसे आहात तसे देवाकडे या. त्याला देवापुढे येण्याला कुठलीही अट नाही आहे प्रियांनो. तुम्ही आधी स्वतःहून स्वच्छ झालं पाहिजे अशी गोष्ट जर तुम्हाला वाटते तर तसं नाही आहे प्रियांनो. कारण प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये असं उदाहरण आहे की एखाद्या आफ्रिकन मनुष्याला, एखाद्या कुशी माणसाला त्याची स्किन म्हणजे काळा नसेल, पण प्रियांनो, एखाद्या काळ्या मनुष्याला त्याची स्किन बदलता येईल का? किंवा एखाद्या गोरा मनुष्याला त्याची स्किन बदलता येईल का? आणि पवित्र शास्त्र हेही उदाहरण दिलं इर्मया 13:23 मध्ये की कुशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडले तरच दुष्टतेला सारावलेला तुम्हाला चांगले आचरण करता येईल. पण प्रियांनो, हे शक्य आहे का? आपल्याला माहिती नाही. एका चित्त्याला त्याच्या शरीरावरचे पिवळे ठपके घालवता येऊ शकत नाही, आणि एखाद्या काळ्या माणसाला गोरं होता येत नाही, गोऱ्या माणसाला काळं होता येत नाही. त्यांच्या स्किनला ते स्वतःहून बदली करू शकत नाही. पण असंच आहे, तसं देखील आपण स्वतः देखील आपला पापीमय स्वभाव बदलूच शकत नाही. म्हणून आपण देवापुढे आपण जसे आहोत तसं येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण चांगलं वागलं पाहिजे, आपण आधी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, आधी आपण चांगला स्वभाव आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे असं आपल्याला वाटतं. परंतु तसं नाही आहे प्रियांनो. आपण जसे आहोत तसे त्याच्या पुढे या. त्याला कुठलीही अट नाही आहे, तो कुठलीही गोष्टीचं बंधन तो आपल्या पुढे ठेवत नाही आहे की तुम्ही त्याच्या पुढे जाण्या अगोदर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या अटी आधी पूर्ण केल्या पाहिजेत, असं नाही आहे. येशू म्हणतो तुम्ही जसे आहात तसे या. आंघोळ केलेली असू अगर नसू, तुमचे पाय स्वच्छ आहेत का घाण आहेत काहीही फरक पडत नाही. तुमचे हात स्वच्छ आहेत की घाण आहेत काहीही फरक पडत नाही. तुम्ही आंघोळ केलेली असोत नसोत काहीही फरक पडत नाही. तुम्ही तोंड धुतलेलं असो नसोत काहीही फरक पडत नाही. येशू म्हणतो तुम्ही जसे आहात तसेच माझ्याकडे या. ही खूप सुंदर गोष्ट आहे प्रियांनो. पण देव त्याच्या प्रेमामुळे व अगाध दयेमुळे त्याची कृपा आवरणाऱ्याला सुद्धा उद्धार करील असा विचार मनात बाळगून कोणी स्वतःची फसगत करून घेऊ नये. आपल्याला असं वाटतं की बाबा देव सगळ्यांचं तारण करेल, तो पापी असू अगर पापी नसो सगळ्यांचं तारण करेल, तर हा केवळ गैरसमज आहे प्रियांनो. जर याचं चित्र तुम्हाला पाहायचं असेल तर क्रूसाकडे पहा. तिथे आपल्या पापामुळे येशू ख्रिस्ताला तो मरणदंड सोसावा लागला. ही खूप भयानक गोष्ट आहे प्रियांनो. पापाचं पापीपण, पापाचा घाणेरडी गोष्ट जर कुठे आपल्याला बघायची असेल तर तो रक्तबंबाळ झालेला ख्रिस्त पहा. तिथे आपल्याला कळेल की आपल्या पापाची किंमत किती भयानक अशी येशू ख्रिस्ताने मोजलेली आहे. त्याने स्वतःचा प्राण आपल्यासाठी दिलेला आहे. परंतु तो आज जिवंत आहे. तो मेला, त्याला गाडलं गेलं, तो पुनरुत्थित झाला, तो जिवंत आहे. पण आपल्या पापाची किंमत त्याला त्या क्रूसावर किती भयानक मोजावी लागली. तसंच प्रियांनो, जर आपण देवाची दया सतत अवेरत राहिलो, देवाच्या कृपेला आपण त्याचा फायदा घेत राहिलो, तर प्रियांनो एक दिवस आपलं हृदय इतकं घट्ट होईल पापामुळे की त्याच्यामुळे आपण देवाची दया आवेरून आपण स्वतःच्या गोष्टीवरच अवलंबून राहील आणि त्याच्यामुळे आपण आपला नाश करून घेऊ शकतो. प्रियांनो, आपण पाहूया पुढे. पापाबद्दल काही एक खंत न वाटणारे लोक कधी कधी नामधारी ख्रिस्ती लोकांविषयी असे बोलून स्वतःचे समर्थन करतात की मी त्याच्या इतकाच चांगला आहे, जसा मी माझ्या वागणुकीत स्वार्थत्यागी, धीर गंभीर, चालचलवणूक जपणारा नाही तसे तेही नाहीत. माझ्याप्रमाणे त्यांना सुद्धा मोज मजा करायला आवडते व जगी सुखाची लालसा घ्यायला आवडते. प्रियांनो, आपण काय करतो? कम्पेअर करतो. बाबा तेही मनुष्य किती आनंद उपभोगतायत, जगातली लोक पाप करून सुद्धा किती आनंद उपभोगतायत, मग मी का तसं करू नये, मग मी का त्यांच्याप्रमाणे वागू नये. पण प्रियांनो, अशी वागणूक, असे विचार आपल्याला फसवणुकीकडे नेतात. ती लोक जे पाप करून स्वतःची प्रगती करतात, प्रियांनो, ती लोक एक दिवस स्वतःचा नाश स्वतःवर ओढवून घेतात. परंतु अशी लोक जी ख्रिस्ताला आपलं हृदय समर्पित करतात,
ते थोडं त्यांच्याकडे स्वतःचा कमी पैसा असो किंवा जास्त पैसा असो त्यांना फरक पडत नाही. ते आपलं हृदय देवाला सतत समर्पित करायला तयार असतात. अशी लोक देवाला आवडतात. पण दुसऱ्यांच्या दोषांमुळे व पापांमुळे आपल्या कोणाचीही पापे क्षम्य ठरू शकत नाहीत. कारण की देवाने आपल्याला सदोष मानवी नमुना दिलेला नाही. कारण प्रियांनो, आपण जर जगामध्ये पाहिलं, जगाच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं, जगिक मनुष्याकडे पाहून जर आपण जगत असू आणि आपल्याला वाटतंय की मी त्या व्यक्तीचा नमुना धरला पाहिजे, ह्या व्यक्तीचा नमुना धरला पाहिजे, तर हे चुकीचं आहे प्रियांनो. कारण सगळेजण पाप करतात. आज जर लोक माझा जरी नमुना धरत असले तरी ते चुकीचं आहे. कारण मनुष्य किती जरी काही केलं तरी तो चुकू शकतो, पाप करू शकतो. परंतु आपल्या पुढे एकच नमुना आहे, तो म्हणजे ख्रिस्त आहे. प्रत्येक वागणुकीमध्ये परिपूर्ण असा असलेला येशू ख्रिस्त आहे. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कुणाला वाईट बोललं नाही, कधीच पाप केलं नाही. असा परिपूर्ण एकच मनुष्य होता आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त होता, जो देव होता, ज्याने आपल्यासाठी परमेश्वरापुढे देवापुढे मध्यस्थी केली. तोच एक परिपूर्ण आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टीचा उगम आहे आणि तो सगळ्यात परिपूर्ण असा परमेश्वर आहे. केवळ तोच दाखला आहे, अन्य कोणीही नाही. इतरांच्या चुकीच्या वागणुकीसंबंधी जे लोक तक्रार करतात त्यांनी स्वतःचे आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे घालवायला पाहिजे व दुसऱ्यांना अधिक उदात्त घालून दिले पाहिजे. खरा भक्त असा असावा याची जर त्यांच्या मनात अधिक तीव्र जाणीव असेल तर त्यांची पाप त्यांच्या प्रमाणात जास्त दुष्टपणाची ठरत नाहीत काय? योग्य काय आहे हे त्यांना कळून सुद्धा ते तसे वागण्यास नकार देतात. आणि जर मनुष्य अशा गोष्टींना वाव देत राहिला, जगिक गोष्टींना वाव देत राहिला, तर त्यांच्यासमोर किती जरी चांगलं ठेवलं प्रियांनो, तरी ते जगिक गोष्टींना जास्त वाव देतात. आपण किती जरी त्यांना देवाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी स्वतःचं मनच कठीण करून घेतलेलं असतं. आणि म्हणून अशी लोक देवाच्या सहभागितेपासून दूर 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 जात राहतात. पुढे, नावडत्या गोष्टी उद्यावर ढकलण्याच्या सवयीपासून सावध राहा. पापापासून परावृत्त होण्याचे काम ख्रिस्ताद्वारे अंतःकरणाची शुद्धता मिळवण्याचे काम उद्यावर ढकलू नका. या वृत्तीमुळे हजारो लोक चुकले आहेत आणि सार्वकालिक जीवनास कायमचे मुकले आहेत. प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही देवाचा आवाज ऐकता, आता हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या हृदयाला ती जर जाणीव, त्या गोष्टींची तुमच्या हृदयाला उत्सुकता निर्माण झालेली असेल किंवा देवाच्या पवित्र आत्म्याने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल, तर माझी विनंती आहे प्रियांनो, तर ही गोष्ट उद्यावर ढकलू नका. आत्ताच हा व्हिडिओ चालू असतानाच प्रियांनो पश्चाताप करा. आणि जर ही अंतःकरणाला तुमच्या भासतं की कुठेतरी मी कमी पडतोय, कुठेतरी माझ्या अंतःकरणामध्ये त्या पापी वासना ज्या आहेत निघल्या पाहिजेत, ही जर तुमची अंतःकरणापासून इच्छा आहे, तर प्रियांनो उद्याची वाट पाहू नका, पुढच्या क्षणाची वाट पाहू नका. आत्ताच या क्षणाला ते पाप देवासमोर कबूल करायला लागा. कारण प्रियांनो, उद्यावर ढकलणं हे खूप भयानक असू शकतं. पापापासून परावृत्त होण्याचे, आपण पुन्हा वाचूया, पापापासून परावृत्त होण्याचे काम व ख्रिस्ताद्वारे अंतःकरणाची शुद्धता मिळवण्याचे काम उद्यावर ढकलू नका. या वृत्तीमुळे हजारो लोक चुकले आहेत. कारण उद्या काय होईल, पुढच्या क्षणाला काय होईल हे आपल्याला माहिती नाही. कारण जर आपण पश्चाताप केला नाही, जर देवाची कृपा आपण स्वीकारली नाही, जर आपण देवावर अवलंबून राहिलो नाही, ख्रिस्ताचं रक्त जर आपण स्वीकारलं नाही, पश्चाताप केला नाही, तर आपलं पाप आपलं खात्यावरच तसंच जमा राहील. आणि असा मनुष्य तो स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी बोलत नाही प्रियांनो, परंतु हे सत्य आहे. देवाचं प्रेम जर आपण अव्हेरत आलो तर सरतेशेवटी देवही काही करू शकत नाही. कारण देव कधीच कुणाला बळजबरी करत नाही. अशी लोक जी देवाची दया अव्हेरत राहतात ती सरतेशेवटी स्वतःच्याच नाशाला कारणीभूत ठरतात. आणि म्हणून आत्ता जर तुम्ही त्या वाणीला ऐकत आहात तर आपलं हृदय कठीण करू नका, तर देवाकडे वळा. परंतु बहुतेक लोकांनी पुरेशी जाणीव नाही. पुढचे वाक्य आपण वाचूया. ज्या पापावर आपण विजय मिळवणार नाही, शेवटी ते आपल्यावर विजय मिळवेल व आपण विनाश घडवून आणेल. जी आपण पाहतोय की आता नाही नंतर करू, आता नाही नंतर करू, नंतर करत करत प्रियांनो खूप असं अंतर पडत जातं. आणि मग त्या अंतराचा सैतान फायदा घेतो आणि मग त्या पापामुळे आपलं हृदय एवढं कठीण बनतं. आणि ज्या पापावर आपण विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर ते शेवटी तेच पाप आपल्यावर हावी होऊन जातं आणि आपला विनाश घडवून टाकतं. आपण ते वाक्य पुन्हा वाचूया. ज्या पापावर आपण विजय मिळवणार नाही, शेवटी ते आपल्यावर विजय मिळवेल व आपला विनाश घडवून आणेल. मना केलेले फळ खाल्ले
एदेन बागेमध्ये हवा आणि आदामाने मना केलेलं फळ खाल्लं. इतक्या क्षुल्लक कारणामुळे देवाने जाहीर केलेले भयंकर परिणाम नक्कीच घडून येणार नाहीत असे म्हणून आदाम आणि हवाबाई यांनी स्वतःचे समाधान करून घेतले. त्यांना काय वाटलं की हे छोटीशी गोष्ट आहे, हे जर आपण फळ खाल्लं, फळ खाणं ही छोटीशी गोष्ट आहे, याच्याने कुठं मोठा परिणाम होणार आहे. परंतु प्रियांनो, ती आज्ञा होती आणि आज्ञाभंगाचा परिणाम प्रियांनो आज आपण भोगत आहोत. आज जगामध्ये किती भयानक असं वातावरण केवळ एका आज्ञाभंगामुळे झालेलं आहे. आणि आज जर तुम्हाला तसं वाटतं की एक क्षुल्लक तर पाप आहे, एक क्षुल्लक गोष्ट तर आहे, एक छोटंसं खोटं तर बोललं आहे, एक छोटीशी चोरी तर केलेली आहे, एक छोटासा व्याभिचार तर केलेला आहे. प्रियांनो, अशा गोष्टींमुळे आपण त्या गोष्टीवर विजय स्वतःहून मिळू शकत नाही आणि म्हणून हळूहळू आपलं हृदय कठीण व्हायला लागतं आणि ते पाप आपल्यावर हावी व्हायला लागतं आणि देवाकडे जाण्याची जी दृष्टी आहे, देवाकडे जाण्याचं जे अंतःकरण आहे ते पूर्णपणे झाकलं जातं आणि पाप आपल्यावर हावी होऊन त्या सर्व गोष्टी दडपून टाकतं आणि मग सरतेशेवटी आपण आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो. म्हणून जर ती अंतःकरणाला चुटपुट लागते तर उशीर करू नका, लगेचच देवाकडे वळा, कारण ही ती वेळ असते प्रियांनो देवाकडे जाण्याची. प्रियांनो, ही गोष्ट आज आपण पाहिली की त्या छोट्याशा आज्ञाभंगामुळे एदेन बागेमध्ये घडलेल्या ते छोटंसं फळ खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम किती भयानक सृष्टीमध्ये आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण पाहत आहोत. संबंध सृष्टी आजवर कणत आहे व वेदना भोगीत आहे. रोमकरास पत्र 8वा अध्याय 22व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. देवाविरुद्धच्या माणसाच्या बंडाळीचे परिणाम स्वर्गाला सुद्धा भोगावे लागलेले आहेत. स्वर्ग आणि पृथ्वी ह्या पापामुळे सगळ्यांची ताटातूट झालेली आहे. स्वर्गाचा आणि पृथ्वीचा संबंध तुटलेला आहे केवळ मनुष्याच्या पतनामुळे, पापामुळे. दैवी आज्ञाभंगांच्या उल्लंघनाची किंमत देवाला वधस्तंभावरील अजब बलिदानाद्वारे भरावी लागलेली आहे. पापाला आपण क्षुल्लक बाब समजू नये. पाप हे छोटंसं आहे असं आपण समजू नये. पाप हे पापच आहे, ते कुठलं का असेल ना. प्रियांनो, पाप हे किती भयानक आहे हे क्रूसावरचं चित्र आपल्याला दर्शवतं. आपल्या छोट्यातल्या छोट्या चुकीने येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर स्वतःचं रक्त द्यावं लागलं. स्वर्गातल्या देवाला, या सृष्टीच्या निर्माणकर्त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गातून आपल्यासाठी खाली यावं लागलं, ते केवळ एका छोट्याशा गोष्टीमुळे. पण प्रियांनो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपला नाश होऊ नये याच्यासाठी दिलाय. प्रियांनो, तो नाश प्रियांनो मनुष्य स्वतःच्या इच्छेने घडून आणतो, परंतु देव प्रेमच करत राहतो. त्याचा स्वभावच मुळात प्रेम आहे. देव प्रीती आहे हे आपल्याला माहिती आहे. तो नेहमी आपल्यावर प्रेमच करत राहतो, परंतु त्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन आपण सतत पापातच पडू नये अशी मनुष्य स्वतःचं हृदय कठीण करून घेतात. पापाचं पापीपण हे किती भयानक आहे हे आपल्याला क्रूसावर दिसतं. आज्ञाभंगाच्या प्रत्येक कृतीची, ख्रिस्त कृपेच्या केलेल्या प्रत्येक अव्हेराची किंवा त्याकडे केलेल्या दुर्लक्षाची तुमच्यावर प्रतिक्रिया होत असते. प्रियांनो, जितकं आपण त्या आज्ञाभंगाच्या गोष्टीला आपण बळी पडत जातो, जितकं आपण आज्ञाभंग करत राहतो प्रियांनो, तितकं आपलं हृदय कठीण होत राहतं आणि देवाच्या प्रीतीकडे आपण दुर्लक्ष करायला लागतो. आपण परत ते वाक्य वाचूया. आज्ञाभंगाच्या प्रत्येक कृतीची, जी कृती आपण करतो त्या प्रत्येक कृतीची, ख्रिस्त कृपेच्या केलेल्या प्रत्येक अव्हेराची किंवा त्याकडे केलेल्या दुर्लक्षाची तुमच्यावर प्रतिक्रिया होत असते. या प्रतिक्रियेमुळे अंतःकरण कठीण बनते. दृढ निश्चयाचे बळ भलत्याच कामी लावले जाते व सारासार विचारशक्ती लुबळी पडते. अर्थात त्यामुळे देवाला शरण जाण्याची तुमची इच्छाच कमी होते. एवढेच नाही तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या कळकळीच्या मनधरणी पुढे नमण्याची तुमची पात्रताही कमी होत जाते. खूप भयानक गोष्ट आहे प्रियांनो. ज्या वेळेला याचं भयानक स्वरूप आपण पाहू तेव्हा आपल्याला कळेल की आपण किती भयानक प्रसंगाला सामोरे जात आहोत. जर देवाची दया सतत आपण अविरत राहिलो, तितकंच एकीकडे आपलं हृदय कठीण होत राहतं आणि मग आपलं हृदय देवाच्या गोष्टीला नाकारतच देत राहतं. आज्ञाभंगामुळे त्याचा दुष्परिणाम जो आपल्या जीवनावर होत चाललेला आहे तो आपण स्वीकारतोच. आज जग पहा, छोट्या छोट्या गोष्टीला, व्याभिचारीपणाला लोक मान्यता देत आहेत. म्हणजे माणसाचं हृदय इतकं कठीण होत चाललेलं आहे की देवाच्या दयेला ते अविरतच चाललेले आहेत आणि या सततच्या अविरत्यापणामुळे सरतेशेवटी मनुष्य स्वतःचा नाश स्वतःवरच ओढवून घेतो. पुढे आपण वाचूया. विवेक बुद्धीची टोचणी लागल्यावर अनेक जण आपल्याला पाहिजे तेव्हा वाईटाचा मार्ग सोडून देता येईल व जरी देवाच्या दयेची आपल्याकडे अवहेलना झाली तरी देव पुन्हा आपल्यावर
आपल्या मनावर चांगलाच प्रभाव पाडेल असे म्हणून स्वतःचे समाधान करून घेतात. पुष्कळ वेळेला आपल्याला वाटतं की बाबा हे जर मी पाप केलं तर देव तर प्रेमळ आहे, तो माझ्यावर प्रेम करतो, हेही मला माहिती आहे. म्हणून आपण काय करतो की आपण त्या पाप करतो आणि मग देवापुढे क्षमा मागतो आणि मग पुन्हा पापाकडे वळतो आणि मग पुन्हा आपण पाप करतो. आणि या गोष्टीमुळे आपण काय करतो, स्वतःचं मन कठीण करायला लागतो. देवाची दया आपण अवेरत राहतो, त्या दयेचा आपण गैरवापर करत राहतो. परंतु प्रियांनो, या गोष्टीचा भयानक परिणाम आपल्यावर होतो. विवेक बुद्धीची टोचणी लागल्यावर, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला समजतं की हे वाईट आहे, पण तरी देखील आपण पुन्हा त्याच गोष्टीत पडतो. अनेक जण आपल्याला पाहिजे तेव्हा वाईटाचा मार्ग सोडून देता येईल, म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा थोडे वेळ थांबू, थोडे दिवस झाल्यावर आपण सिगरेट पिणं सोडून देऊ, दारू पिणं सोडून देऊ, व्यभिचार करणं सोडून देऊ. ही गोष्ट झाल्यावर आपल्याला असं वाटतं की बाबा हा वेळ टळू दे, मग मी देवाकडे जाईल, ही वेळ टळू दे, मग मी देवाकडे जाईल. परंतु प्रियांनो, असा जर विचार तुम्ही करत असताल तर प्रियांनो, आपल्याला माहीत नाही मनुष्य हा क्षणभंगूर आहे. त्याचा नाश किंवा त्याच्या मरणाची घटिका कधी येईल हे माहिती नाही. हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी बोलत नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की आज जगामध्ये मनुष्य किती असुरक्षित आहे. परंतु जर आपण देवाच्या दयेचा, त्याच्या कृपेचा जर आपण नकारात्मक विचार करत राहिलो आणि या गोष्टी ढकलतच राहिलो, पुढे ढकलत राहिलो, तर त्यामुळे आपलं हृदय पापी गोष्टीकडे अधिकाधिक वळलं जातं आणि मग देवाची दया आपण अवेअर करत राहतो, त्याच्या प्रेमाचा आपण गैरफायदा घेत राहतो आणि आपली विवेक बुद्धीला टोचणी जी लागत राहते त्याकडे दुर्लक्ष करत राहतो. अनेक जण आपल्याला पाहिजे तेव्हा वाईटाचा मार्ग सोडून देता येईल असे त्यांना वाटते, व जरी देवाच्या दयेची आपल्याकडून अवहेलना झाली तरी देव पुन्हा आपल्या मनावर चांगलाच प्रभाव पाडेल असे म्हणून स्वतःचे समाधान करून घेतात. त्यांना वाटते की देवाच्या कृपेच्या पवित्र आत्म्याला त्यांनी जरी तुच्छ लेखले व सैतानाच्या बाजूने त्याचा प्रभाव पडू दिला तरी भयंकर आणीबाणीच्या वेळी त्यांना त्यांचा जीवनक्रम सहज बदलता येईल, पण वाटते तितके सहजपणे असे होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा जेव्हा भयानक प्रसंग येईल, जेव्हा जगामध्ये नाश ओढून येईल, तेव्हा मी पश्चाताप करेल. जेव्हा आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या स्वतःवर संकट येतील किंवा भयानक असे प्रसंग येतील, तेव्हा मी पश्चाताप करेल असं आपल्याला वाटतं. तेव्हा मी देवाला आपलं हृदय समर्पित करेल असं आपल्याला वाटतं. परंतु प्रियांनो, आपल्याला माहीत नाही त्या आणीबाणीच्या काळामध्ये किती भयानक गोष्ट होऊ शकते, किती भयानक नाश ओढवला जाऊ शकतो. आणि म्हणून असं जर आपण विचार करत असू तर हे खूप भयानक आहे. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकताय तर आत्ता या क्षणाला आपलं हृदय त्याला देणं गरजेचं आहे. पण वाटते तितक्या सहजपणे असे होऊ शकत नाही. आयुष्यभराच्या अनुभवांनी व शिक्षणाने माणसाचा स्वभाव इतका पक्का होतो की मग फारच थोड्या व्यक्तींना ख्रिस्ताच्या स्वभावानुरूप स्वभाव घडविला जाण्याची इच्छा राहते. आपण काय करतो की माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे विचारशक्ती आहे, मला बायबलचं सखोल ज्ञान आहे, मला माहिती आहे देवाबद्दल सगळ्या गोष्टी मी जाणून आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून काय करतो आपण, आपल्याला असं वाटतं की बाबा ठीक आहे, आपण आत्ता नाही, थोड्या दिवसांनी आपण पश्चाताप करू, आत्ता आपण हे आनंद उपभोगून घेऊ. परंतु प्रियांनो, हा विचार खूप भयानक आहे आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये मी पश्चाताप करेल असं जर आपल्याला वाटतं तर प्रियांनो, आपली ही समज त्या काळामध्ये कशी होईल हे आपल्याला माहिती नाही. त्या विनाशाच्या काळामध्ये मनुष्य कशा परिस्थितीत जगेल हे त्याला माहिती नाही. म्हणून ख्रिस्ताच्या स्वभावानुरूप स्वभाव घडून आणता येईल आपल्याला असं वाटतं, तर आपण आपली स्वतःची घोर फसवणूक करून घेत आहोत. केवळ एकच स्वभावदोष, एकच पापी इच्छा मनात कायम बाळगली तर त्यामुळे सरतेशेवटी शुभवर्तमानाची सर्व सामर्थ्य निकामी होतील. केवळ एक स्वार्थी व्याभिचारीपणा किंवा एक पापी इच्छा मनात कायम बाळगली, केवळ तीच जर कायम बाळगली प्रियांनो, कायम आपण त्याच गोष्टीकडे वळत राहिलो, कायम तेच पाप करत राहिलो, तर प्रियांनो, शुभवर्तमान जी सुवार्ता आपल्याला सांगण्यात आलेली आहे, जे येशू ख्रिस्ताचं क्रुसावरचं मरण आहे, जे सामर्थ्य सुवार्तेमध्ये आहे, सरते शेवटी प्रियांनो ते सामर्थ्य आपण या इच्छेमुळे, या पापी स्वभावामुळे आपण ते गमावून बसतो. ते देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये कामच करू शकत नाही, कारण आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे, आपण आपल्या त्या पापी इच्छेलाच प्राधान्य देत राहतो. आणि सरते शेवटी मग ते देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये कामच करू शकत नाही, कारण याच गोष्टीला आपण अधिकाधिक वाव दिलेला आहे. प्रत्येक पापी सुखामुळे जीवात्म्याचा देवासंबंधीचा तिटकारा वाढत असतो. एक छोटीशी इच्छा पापाबद्दल
आपण त्याकडे जर दुर्लक्ष नाही केलं तर तेच पाप वाढायला लागतं. आणि देवाची दया जी आपल्याला हळूवारपणे आपल्या हृदयाशी बोलत राहते, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या पापी विचारांना वाढवत राहतो. तर प्रियांनो, हा कठोरपणा वाढतो आणि सरतेशेवटी देवाची दया हे आपलं दार ठोकून निघून जाते. कारण आपल्या हृदयाचे कठीणतेमुळे आपण देवाची दया अव्हेरलेली असते. जो माणूस नास्तिक बनतो किंवा दैवी सत्यांच्या बाबतीत पूर्ण बेफिक्री प्रकट करतो, त्यानेच पेरलेल्या वाईट गोष्टीचे पीक त्याच्या पदरी पडते. जो मनुष्य नास्तिक असतो प्रियांनो, तो मनुष्य जो नास्तिक आहे, देवावर विश्वास तो ठेवत नाही, असा मनुष्य त्याला असं वाटतं की मी जे पाप केलेलं आहे, मी स्वतःहून चांगलं वागू शकतो, मला देवाची गरज नाही असं त्याला वाटतं. परंतु प्रियांनो, अगोदरच आपण वाचलं की एका चांगल्या काळ्या स्किनचा माणूस किंवा गोऱ्या स्किनचा माणूस तो स्वतःचा रंग बदलूच शकत नाही. तसंच एक नास्तिक मनुष्य स्वतःचं हृदय, स्वतःचं पापी आयुष्य तो स्वतःहून सुधरूच शकत नाही. त्याला केवळ देवाच्या दयेची गरज आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताची त्याला गरज आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारेच आपल्या पापांची क्षमा झालेली आहे. संबंध पवित्र शास्त्रात वाईटाशी खेळण्याच्या बाबतीत दुसरा इतका गंभीर भयप्रद इशारा नाही, जो सुज्ञ पुरुष शल्मोनाच्या शब्दातून दिला गेलेला आहे की पापी मनुष्य आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. नीतिसूत्र 5:22 मध्ये लिहिलेलं आहे, आपल्याच पापाच्या पाशात तो मनुष्य सापडतो. कारण जर मी देवाच्या दयेवर अवलंबून राहत नाही तर तो स्वतःच्याच गोष्टीवर, स्वतःच्या शिक्षणावर, स्वतःच्या अहंभावावर तो अवलंबून राहतो. त्याला असं वाटतं की मी स्वतःहून माझ्या आयुष्यात सुधारणा करू शकतो, चांगला वागू शकतो. असा मनुष्य स्वतःची फसवणूक करून स्वतःचा नाश ओढवून घेतो. आपल्या पापाच्या पाशात तो स्वतःच सापडतो. नीतिसूत्र 5:22 मध्ये लिहिलेलं आहे. ख्रिस्त आपल्याला पापापासून मुक्त करायला तयार आहे, कधीही तयार आहे, पण तो आपल्यावर तशी बळजबरी करणार नाही, तो कधीच करत नाही. देव बळजबरीचा परमेश्वर नाही. जर एकसारखे पाप करीत राहून आपली इच्छाशक्तीच वाईटावर केंद्रित झालेली असेल व मुक्त होण्याची आपल्याला इच्छा नसेल, तर आपण ख्रिस्ताचा अनुग्रह स्वीकारायला तयार झालो नाही तर तो आणखी काय करू शकेल बरे? त्याचे प्रेम हट्टवादीपणे अव्हेरून आपणच स्वतःचा नाश करून घेतो. प्रियांनो, देव कधीच बळजबरी करत नाही. प्रकटीकरण 3:20 मध्ये लिहिलेलं आहे की पहा, तो दाराशी उभा आहे. येशू ख्रिस्त दाराशी उभा आहे आणि तो दार ठोकीत आहे. आणि जो कोणी त्याच्यासाठी आपलं दार उघडेल, आपलं हृदय उघडेल, तो त्याच्या हृदयामध्ये आत प्रवेश करेल आणि तो त्याचं हृदय बदलून टाकेल. पण कधी? जेव्हा तो मनुष्य स्वतः देवाच्या दयेसाठी दार उघडेल, ख्रिस्तासाठी दार उघडेल आणि मग येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करेल, त्याच्या हृदयामध्ये प्रवेश करेल. देव कधीच बळजबरी करत नाही प्रियांनो. त्याचे प्रेम हटवादीपणे अव्हेरून आपण स्वतःचा नाश करून घेतो. वचन आपण पाहूया. कोरिन्थीकरास 6 अध्याय 2 वचन. पहा, आत्ताच समय अनुकूल आहे. पहा, आत्ताच तारणाचा दिवस आहे. 2 कोरिन्थ 6:2 मध्ये लिहिलेलं आहे. आणि इब्रिकरास पत्र 3 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर तुम्ही आपली मने कठीण करू नका. खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. पुष्कळ जण केवळ अकलेने समजणारा, डोक्यापुरताच सीमित राहणारा धर्म तेवढाच स्वीकारतात. प्रियांनो, ख्रिस्ती विश्वास किंवा येशू ख्रिस्तावरील विश्वास म्हणजे कुठला जाती धर्म नाही आहे. केवळ पापाबद्दल होणारी जाणीव आणि त्याबद्दल होणारी क्षमा हा ख्रिस्ती विश्वास आहे. एखाद्या पापी मनुष्याला कसं तो तारला जाईल, कसं तो पापातून तो क्षमेकडे येईल आणि देवाच्या पवित्रतेकडे तो येईल, हा ख्रिस्ती शिक्षण आहे. हे ख्रिस्ती शिक्षण आहे. प्रियांनो, कुठलीही धार्मिक गोष्ट किंवा धर्मप्रांत नाही. देवाने मुळात कुठला धर्म बनवलेलाच नाही आहे. मनुष्य केवळ या अंधारात आहे की देवाने धर्म बनवला, देवाने जात बनवली, असं काहीच नाही आहे प्रियांनो. देवाने फक्त मनुष्य जात घडवली, परंतु मनुष्य पाप करून त्याच्या देवाच्या दयेवरून, देवाच्या दयेच्या सानिध्यातून तो दूर झाला आणि तो इतका हट्टी बनला की त्याला तो स्वतःच्या अहंभावावर अवलंबून राहून देवाच्या दयेला तो सतत अव्हेरत आलाय. पण जर आपण त्याच्या दयेला स्वीकारलं, त्याच्या प्रेमाला स्वीकारलं, तर आपल्यासारखा आनंदी मनुष्य दुसरा कुठलाही नसेल. पुष्कळ जण केवळ अकलेने समजणारा व डोक्यापुरताच सीमित असणारा धर्म तेवढा स्वीकारतात. हा धार्मिकपणाचा आव आणणारा दिखवटी धर्म मात्र असतो. त्याद्वारे अंतःकरण शुद्ध केले जात नाही. म्हणजे आपण धार्मिकतेचा आव आणतो, धार्मिकतेची फुशारकी आणतो,
परंतु हा वरपांगीपणा देवाला अजिबात आवडत नाही. तुमची प्रार्थना अशी असावी. आता इथून पुढे आपल्याला या लेखिका सिस्टर एलन व्हाईट आपल्याला सांगत आहेत की मग आता आपण आपली प्रार्थना काय असावी, आपल्या हृदयातून काय शब्द निघायला पाहिजे. आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 51:10 मध्ये लिहिलेलं आहे. स्तोत्रसंहिता दावीद राजा म्हणतो, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. ही दाविदाची प्रार्थना आपल्या प्रत्येकाची असणं गरजेचं आहे. हेच शब्द आपल्या हृदयातून निघणं गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या जीवाची फसगत करू नका, स्वतःशी प्रामाणिक राहा. म्हणजे आपलं हृदय काय म्हणतंय, माझ्या हृदयामध्ये काय गुपित लपलेलं आहे याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. कारण आपल्याला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे त्याच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे, त्याच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. कोणीही कुणाला सांगण्याची गरज नाही. आणि ज्या वेळेला तुमचे विचार जर तुम्हाला फसवत नाही तर तुम्ही त्या गोष्टीतून वाचू शकता. परंतु आपल्याला माहिती आहे की माझ्या हृदयामध्ये किती घाण भरलेले आहे, माझ्या विचारांमध्ये किती वासना भरलेल्या आहेत, हे प्रत्येकाच्या हृदयाला माहिती आहे. आपण प्रत्येकजण आपल्या हृदयाची पारख करू शकतो. आणि देवाला माहिती आहे की मनुष्य त्याच्या हृदयामध्ये किती पापी विचारांनी भरलेला आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो की हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. जर तुमचा जीव धोक्यात असता तर तुम्ही जसे सर्व बळ खर्चून व चिकाटी धरून जीव वाचवण्याचा प्रयत्न कराल तसे चिकाटी बाळगा. म्हणजे एखादा मनुष्य त्याचा जीव भयानक अवस्थेत असताना तो पूर्ण ताकद लावून प्रयत्न करतो की बाबा मला वाचलं पाहिजे, मला कशाही परिस्थितीमध्ये या परिस्थितीमधून बाहेर निघलं पाहिजे. असा मनुष्य तो त्याला वाचण्याचा खूप प्रयत्न करत राहतो. किंवा एखादा मनुष्य जर तुम्हाला भांडायला आला किंवा तुम्हाला इजा पोहोचवायला आला तर आपण नक्की प्रयत्न करतो की कशाही प्रकारे आपण त्याच्या तावडीतून सुटलं पाहिजे. त्याने जो आपल्यावर शारीरिक हल्ला केलेला आहे त्या शारीरिक हल्ल्यापासून आपण कसंही आपले पूर्ण ताकद वापरून त्या गोष्टीतून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न निश्चित करेल. पण प्रियांनो, आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीतून आपण निघेल, परंतु पापाच्या गोष्टीतून आपण निघू शकत नाही. परंतु ह्या गोष्टीमध्ये जर तुमचा जीव धोक्यात असता तर तुम्ही जसे सर्व बळ खर्चून व चिकाटी धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न कराल तशी चिकाटी बाळगा, तसं पापापासून बाहेर निघण्याची चिकाटी बाळगा. या बाबीचा देवात व तुमच्यात शहानिशा झालीच पाहिजे, सर्व काळाकरिता झाला पाहिजे. अशी आशा अपेक्षा खरी आहे, अशी मनाची केवळ समजूत करून घेतली परंतु त्यापेक्षा अधिक केले नाही तर तुमचा सर्वनाश निश्चित आहे. प्रियांनो, जर आपण त्या पापाचा प्रतिकार करत नाही, जर आपण देवाकडे धाव घेत नाही, पश्चातापास 2 गोष्टी आहे हे मागच्या एपिसोडमध्ये भागामध्ये आपण पाहिलंय. प्रियांनो, पश्चातापमध्ये पापाची घृणा आणि पापापासून पुन्हा वळणं या 2 बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जर आपण पश्चाताप करतोय तर आपल्याला आपल्या पापाची किळससुद्धा वाटली पाहिजे आणि त्या पापापासून मागे फिरलंही पाहिजे, देवाकडे धाव घेतली पाहिजे. प्रियांनो, फक्त त्या पापामध्ये बसलं नाही पाहिजे. प्रियांनो, एक घटना अशी आहे पवित्र शास्त्रामध्ये. योसेफ देवाचा सेवक होता जो एका राज्यामध्ये तो त्याचं काम करत असताना प्रियांनो अशी घटना घडली की तो खूप चांगला मनुष्य होता, तो प्रामाणिक, आपल्या कामामध्ये खूप प्रामाणिक होता. परंतु त्याचा जो मालक होता त्याच्या मालकाच्या मिसेसची, त्याच्या बायकोची नजर योसेफावर पडली आणि ती त्याची जी बायको होती ती बळजबरी योसेफावर करायला लागली. परंतु त्यावेळेला हा योसेफ घरामध्ये एकटा असताना ती त्याची मिसेस त्याच्यावर बळजबरी करत असताना त्याला माहिती होतं, त्याच्या मुखातून एक शब्द निघले प्रियांनो, ते शब्द आपल्या जीवनामध्ये कार्य करणं खूप महत्त्वाचे आहेत. तो म्हणतो की तुझ्या मिस्टरांनी, तुझ्या पतीने ह्या सगळ्या मालमत्तेचा अधिकार मला दिलेला आहे, कारण त्याला माहिती आहे की मी किती प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याने सगळा अधिकार मला दिलेला आहे, त्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात दिलेल्या आहेत, सगळा कारभार माझ्या हातात आहे. पण तू माझ्या पुढून निघून जा असं तो त्याला बोलतो. आणि त्या वचनातून आपल्याला समजतं प्रियांनो, ज्या वेळेला ती स्त्री त्याच्या समोर येते त्यावेळेला त्याच्या मुखातून जे शब्द निघतात की मी देवाविरुद्ध हे पाप करणार नाही, मी देवाविरुद्ध हे पाप कसं करू. खरं पाहिले असता ती दुसऱ्याची पत्नी होती, परंतु त्याने जेव्हा हे त्याच्या समोर हे पाप आलं तेव्हा असं लिहिलेलं आहे प्रियांनो, तो तिथून पळून गेला. आणि पळून जात असताना प्रियांनो त्या स्त्रीने त्याचे कपडे धरले आणि वचन असं सांगतं की योसेफ तिथं आपले कपडे फाडून तिथेच तो टाकून तो पळून गेला. कारण त्या पापाच्या अवस्थेमध्ये जर तो तिथेच असता तर त्या स्त्रीने त्याला भुरळ घातली असती आणि पापात पाडलं असतं. परंतु योसेफ तिथून पळून गेला कारण त्याला त्या पापाचं घाणेरडं स्वरूप माहिती होतं. प्रियांनो, तसंच आपल्यामध्ये आहे.
ज्या वेळेला सैतान आपल्या पुढे मोहजाळ ठेवतो तर तिथून चटकन निघून जाणं, पळून जाणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण तिथेच पडत राहिलो, तिथेच गोष्टीमध्ये अडकत राहिलो तर प्रियांनो पाप आपल्यावर हावी व्हायला लागतं. पण जर आपण नेटाने प्रयत्न केला त्याचा प्रतिकार करण्याचा, तर त्यावेळेला देवाचा पवित्र आत्मा आपल्याशी संगतमत होऊन आपल्या जीवनामध्ये कार्य करायला लागतो. अशी आशा अपेक्षा खरी आहे, अशी मनाची केवळ समजूत करून घेतली परंतु त्यापेक्षा अधिक काही केले नाही तर तुमचा सर्वनाश होऊ शकतो, होईल प्रियांनो. म्हणून या गोष्टीपासून जपणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास करा. आता आपण मूळ गोष्टीकडे शिरणार आहोत प्रियांनो, आणि इथून पुढे आपण पाहणार आहोत की आता माझ्याकडून काय गोष्टी घडल्या पाहिजेत. देवाच्या वचनाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास करा. त्या वचनात तुमच्या पुढे देवाच्या आज्ञांद्वारे व ख्रिस्ताच्या जीवनचरित्राद्वारे पवित्रतेची थोर तत्वे सादर केलेली आहेत. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला खूप सुंदर अशी अभिवचनं दिलेली आहेत. त्याच्याद्वारे आपण ख्रिस्ताकडे पाहू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये एक नवीन आशा मिळेल आणि देवाच्या प्रेमाचा अनुभव आपल्याला यायला लागेल. त्या वचनात तुमच्या पुढे देवाच्या आज्ञांद्वारे ख्रिस्ताच्या जीवनचरित्राद्वारे पवित्रतेची थोर तत्वे सादर केलेली आहेत, ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही. इब्री 12:14 मध्ये लिहिलेलं आहे. ती वचने पापाची जाणीव करून देतात. पवित्र शास्त्रातील वचनं प्रियांनो आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनाची जाणीव करून देतात आणि आपल्याला हे जाणीव करून देतात की आपलं जीवन आपण कशा भयानक परिस्थितीमध्ये जगत आहोत. येशू ख्रिस्ताचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे माझा स्वभाव तर येशू ख्रिस्तासारखा नाही आहे, मी इतरांवर प्रेमच करू शकत नाही. येशू ख्रिस्त म्हटला पुष्कळ वेळेला आपल्याला माहिती आहे की गांधीजींनी हे शब्द बोललेले आहेत. गांधीजी म्हणतात की कोणी जर तुमच्या एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा. प्रियांनो हे गांधीजींचे शब्द नाही आहेत. पवित्र शास्त्रामध्ये 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलेले हे शब्द आहेत. येशू ख्रिस्त म्हणालेला आहे जर कोणी तुमच्या एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा. हे येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. प्रियांनो ही वचनं येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्या पुढे प्रकट करतात. ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला ती चुटपुट आपल्या मनामध्ये निर्माण करतात की माझा स्वभाव काय आहे आणि देवाचा स्वभाव काय आहे. ज्या वेळेला आपल्याला तो कमकुवतपणा जाणवायला लागतो प्रियांनो पवित्र आत्मा तुमच्या हृदयाशी बोलायला लागतो आणि त्याकडे आपण दुर्लक्ष न करता तर आपण त्या गोष्टीकडे धाव घेतली तर पवित्र आत्मा आपल्या हृदयाशी संगनमत होतो आणि मग आपला स्वभाव हळूहळू बदलायला लागतो आणि पवित्र आत्मा आपल्याकडून देवाला हवा तसा पश्चाताप करून घेतो. हे पवित्र वचनातून आपल्याला शिकवण मिळतं प्रियानो. ती वचने पापाची जाणीव करून देतात, उद्धाराचा मार्ग ती स्पष्टपणे दाखवून देतात. त्या वचनांच्या द्वारे जणू खुद्द देवाची वाणी तुमच्या जीवनाशी बोलत आहे असे मानून ती वचने ग्रहण करा. प्रियानो देवाच्या वचनामध्ये आपल्याला खूप अभिवचनं दिलेली आहेत. जेव्हा ती अभिवचनं आपण वाचायला लागतो, ती आत्मसात करायला लागतो प्रियानो, देव स्वतः वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो. पवित्र शास्त्रामधून आपण बोलतो. म्हणून वचनाचा अभ्यास करणं, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला पापाचा भयंकरपणा जाणून तुम्ही जसे आहात तसे स्वतःला खरोखरी पाहाल तेव्हा हताश होऊन धीर सोडू नका. ख्रिस्त पाप्यांचाच उद्धार करायला आलेला आहे. आपण देवाशी समेट करावयाचा नाही तर किती अद्भुत प्रेम ते. देवच ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत आहे. 2 कोरिंथीकरास 5:12 मध्ये लिहिलेलं आहे प्रियांनो. किती अद्भुत प्रेम आहे याची कल्पना जर आपण करायला लागलो प्रियांनो तर देवाच्या प्रेमाचा अनुभव आपल्याला आल्या वाचून राहणारच नाही प्रियांनो. आणि हा अनुभव येण्यासाठी देवबाप त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देईल आणि आपल्या जीवनामध्ये आपोआप हे परिवर्तन घडायला सुरुवात होईल. त्या अद्भुत प्रेमाच्या द्वारे ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर त्याने जगाचा समेट केलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो. त्याच्या चुकणाऱ्या लेकरांची अंतकरणे तो त्यांच्या वात्सल्यपूर्ण प्रेमाने आकर्षून घेतो. क्रूसावरच्या प्रेमाने प्रियांनो ख्रिस्त तुम्हाला बरोबर आकर्षून घेईल. ज्या वेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताबंबळ झालेल्या त्या क्रूसाकडे पाहाल तेव्हा आपल्या पापाची आपल्याला जाणीव होईल आणि आपोआप कुठल्याही बळजबरीने नव्हे तर आपोआप तुम्ही त्या क्रूसाकडे येशू ख्रिस्ताकडे आपलं लक्ष केंद्रित कराल आणि आपल्या पापाविषयी तुम्हाला आपोआप जाणीव होऊन आपल्या हृदयातून ती जाणीव होईल. कारण हा फक्त हृदयाचा खेळ आहे प्रियांनो. जर आपण आपलं हृदय कठीण केलं तर नक्कीच आपण त्या गोष्टीपासून वंचित राहू. परंतु या उलट आपण त्या प्रेमाला प्रतिक्रिया देतो. त्यावेळेला देवाचं वचन आपल्या हृदयाशी बोलायला लागतं.
जगातला कोणताही बाप किंवा आई आपल्या आपत्यांच्या चुकांच्या व दोषांच्या बाबतीत इतके क्षमाशील व धीर धरणारे नसतात जितका देव त्यांचा तो उद्धार करू पाहतो त्यांच्या बाबतीत आहे. प्रियांनो, ही गहनगूज गोष्ट आहे. एक वेळ ज्या वेळेला आपण पाप करतो, देवापासून इतकं भयानक कृत्य करतो, तर कदाचित आपल्या कुटुंबातली लोक, आपले कदाचित आई वडील सुद्धा आपल्याला सोडतात. कारण त्या पापी गोष्टीमुळे आपले कुटुंबातील सदस्य म्हणा, आपले मित्र मैत्रिणी म्हणा, त्या पापामुळे आपला द्वेष करायला लागतात की बाबा तू किती घाणेरडं कृत्य केलेलं आहे. किंवा एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने जर व्याभिचार केला, एखादा HIV AIDS झालेलाच व्यक्ती धरा, जर त्याने तो अपराध केलेला आहे, तर समाजाच्या दृष्टीने तो किती घाणेरडा ठरू शकतो. लोक त्याला टाकून देतात. इवन स्वतःच्या घरातले सुद्धा जे त्याच्यावर आजपर्यंत प्रेम करत आलेले आहेत, ते सुद्धा त्याला टाकून देतील. अशा वेळेला त्याच्यावर प्रेम करणारं कोण असेल? त्याचे स्वतःचे नातेवाईक, आई वडील हे देखील त्याच्याकडे शंकाकुशकाने बघत राहतात, त्याच्याकडे पापी दृष्टीनेच बघत राहतात आणि त्याचं पापच त्यांना दिसतं. परंतु प्रियांनो, देव इतका प्रेमळ आहे, ते आपल्याला त्या क्रूसावर गेल्याने दिसतं. प्रियांनो, त्याच्या क्रूसाकडे लक्ष केंद्रित केल्याने दिसतं. कदाचित प्रियांनो, वचन आपल्याला सांगतं, कदाचित पोटच्या आईला, तुमच्या बापाला, वचनाचा गैरसमज करून घेऊ नका. आपले आई वडील हे आपल्यासाठी आदर्श आहेत, आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण देवाने त्यांना आपल्यासाठी बनवलेलं आहे. परंतु वचन आपल्याला हेही सांगतं की एक वेळ पोटची आई तुला विसरेल, आपले नातलग तुला विसरतील, परंतु येशू म्हणतो, पहा, मी तुझे नाव माझ्या तळ हातावर कोरलेलं आहे. मी कधीही तुला सोडणार नाही, कधीही टाकणार नाही, कधीही तुला सोडणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला मी खाली पडू देणार नाही. मग आपण किती का घाणेरडं पाप केलेलं असे ना, किती का घाणेरड्या पापाच्या दरीमध्ये पडलेला असे ना, तो आपल्याला सोडणार नाही. प्रियांनो, पुढे आपल्याला ह्या गोष्टी सांगतात की तो आपल्याला कधीच सोडत नाही. तो धीर धरून राहतो. धीर धरणारे नसतात इतका देव त्यांचा तो उद्धार करू पाहतो त्यांच्या बाबतीत आहे. देव नेहमी धीराने आपली वाट पाहतो. आपण किती वासनेने भरलेले आहोत, किती घाणेरड्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, किती वाईट कर्म केलेले आहेत, याकडे त्यावेळेला देव पाहत नाही, तर तो देव आपल्या हृदयाला बोलतो, आपल्या हृदयातल्या तो पश्चाताप जाणून घेतो आणि मग देव आपल्यावर इतकं प्रेम करायला लागतो. प्रियांनो, त्या प्रेमाचा अनुभव याच्या अगोदर तुम्ही घेतला कधीच नसेल, तो अनुभव तुम्ही या क्षणाला घेऊ शकता. पुढे आपण पाहूया, कोणी दुसरे पापाची इतकी ममतेने मनधरणी करणार नाही. बहकलेल्या पातक्यांची विनवणी तो इतक्या कळकळीने व आपुलकेने करतो, तितका प्रेमळ आर्जव कुठल्याही मानवी मुखातून कधी निघलेला नाही. त्याचे सर्व अभिवचने, त्याचे सर्व इशारे केवळ त्याच्या अद्वितीय प्रेमाचेच बोल आहेत. जेव्हा सैतान तुमच्या मनात विचार घालतो की तुम्ही फार घोर पातकी आहात, हे सैतान आपल्या हृदयामध्ये सतत घालत राहतो, कारण तो आपल्यावर नेहमी दोषच लावत आलेला आहे. जेव्हा सैतान तुमच्या मनात विचार घालतो की तुम्ही घोर अपराध पातक केले आहे, तेव्हा तुमच्या उद्धारकाकडे नजर लावा व उद्धारकाच्या गुणांविषयी बोला. त्याचं जे अभिवचन आहे, जे त्याने आपल्याला दिलेलं आहे, त्याचं अभिवचन पवित्र वचनातून प्रियांनो पुकारायला लागा, बोलायला लागा की देवाने माझ्यावर किती प्रेम केलेलं आहे, तो माझा कधीच त्याग करणार नाही, त्याने माझ्यावर इतकं प्रेम केलेलं आहे की त्याने स्वतःचा जीव दिलेला आहे, हे बोलायला लागा. जेव्हा तुमचं पाप तुम्हाला खाली टाकत राहतं, जो सैतान आहे तो तुम्हाला आपल्या हृदयाशी बोलून तो तुम्हाला खाली पाडत राहतो की तू पापी आहेस, तू लाचार आहेस, तू देवाच्या लायकीचा नाहीस, असं तो तुम्हाला बोलत राहतो. प्रियांनो, परंतु देवाचं प्रेम इतकं महान आहे की त्या प्रेमाची जाणीव जर आपल्याला झाली तर आपल्या हृदयाला त्याच्या प्रेमाची ओढ लागायला लागते. पण सैतान आपल्याला खाली पाडत राहतो. अशा वेळेला ती अभिवचनं पुकारा जी देवाने आपल्याला दिलेली आहेत. वचन आपल्याला सांगतं की ख्रिस्त पापी लोकांना तारावयास जगात आलाय, ही वचनं पुकारायला लागा. त्या क्रूसाकडे पहा, जिथे तुमच्या घाणेरड्या पापासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी, पापासाठी येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खिळला गेलाय. त्या वधस्तंभाकडे लक्ष केंद्रित करा. जो सैतान तुम्हाला टोचणी देत आहे, त्या सैतानाला सांगा की माझ्या येशूने माझ्यासाठी जीव दिलेला आहे, माझ्या पापाचे सर्व नाश येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर केलेला आहे, हे बोलायला लागा. प्रियांनो, म्हणून त्याच्या अद्वितीय प्रेमाद्वारे तुमचा उद्धार होऊ शकतो. ख्रिस्ताने शिमोनाला 2 कर्जदारांविषयी प्रश्न टाकला होता. एकाचे
एकाचे त्याच्या सावकाराला कमी देणे होते. प्रियांनो, येशू ख्रिस्तांनी ते एक उदाहरण सांगितलेलं आहे. एका सावकाराकडे त्याचं कमी देणं होतं आणि दुसऱ्या व्यक्तीला जास्त देणं होतं. पण त्या सावकाराने काय केलं, त्या दोघांचंही देणं जे आहे ते माफ केलं. समजा एखाद्याला 50,000 देणं होतं आणि एकाला 50 रुपये देणं होतं. परंतु त्या सावकाराने, तो सावकार इतका प्रेमळ होता की तो सावकार म्हणाला, ठीक आहे बाबा, मी दोघांचंही कर्ज माफ करतो. तुम्हाला काय वाटतं, त्या दोघांपैकी जास्त प्रेम देवावर कोण? त्या दोघांचंही कर्ज त्या सावकाराकडे होतं. आणि तुम्हाला काय वाटतं, या दोघांमध्ये कोण त्या सावकारावर जास्त प्रेम करेल? प्रियांनो, नक्कीच ज्याचे 50,000 क्षमा झालेले आहे, माफ केलेले आहे, तो अधिक प्रेम करेल. तसंच प्रियांनो, पापी मनुष्याच्या बाबतीत आहे. ज्याच्या अधिक पापांची क्षमा झालेली आहे, तो अधिक देवावर प्रेम करायला लागेल. प्रियांनो, ही नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिकरित्या गोष्ट घडणारी आहे, हे बळजबरीने होत नाहीत. तसंच देवाच्या वचनाविषयी प्रियांनो, आपल्याला ज्या वेळेला कळतं की देवाने माझ्या पापांची, माझ्या घाणेरड्या गोष्टींची देवाने क्षमा केलेली आहे, तर मी त्याच्यावर किती अवलंबून राहायला पाहिजे, त्याचं प्रेम मी किती आत्मसात केलं पाहिजे, तेच करू शकतो ज्याच्या जास्त अपराधांची क्षमा केलेली आहे. शिमोनाने उत्तर दिले, ज्याचे अधिक सोडलेले आहे तोच क्षमा करेल. त्याने उत्तर बरोबर दिलं. लूक शुभवर्तमान 7व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. लूक शुभवर्तमान 7वा अध्याय 43व्या वचनात, आपण घोर पाप केलेले आहेत, पण आपल्याला माफी मिळावी म्हणून ख्रिस्ताने मरण भोगले. त्याच्या बलिदानाचे मोल देवापुढे आपल्यासाठी पुरेसे आहे. त्याच्यापेक्षा अधिक काही करण्याची गरजच नाही, कारण देवाने सगळ्यांचं पाप येशू ख्रिस्तामध्ये तिथे टाकलं आणि क्रूसावर आपल्या पापांचा दंड येशू ख्रिस्त भोगत होता. म्हणजे तिथे सगळ्यांच्या अपराधांच्या पापांची क्षमा झालेली आहे, यात कुठलीही शंका नाही. प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही त्या क्रूसाकडे पाहता, त्यावेळेला निश्चित रूपाने विश्वास धरा की तुमच्या आणि माझ्या अपराधांची क्षमा त्या क्रूसावर झालेली आहे. पुढे आपण पाहूया, ज्यांनी सर्वात जास्त क्षमा केले, ज्यांना त्याने सर्वात जास्त क्षमा केलेली आहे, ते त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करतील व त्याच्या थोर प्रेमामुळे व अगाध बलिदानामुळे त्याचे स्तवन करण्याकरिता त्याच्या राजासनाच्या सर्वात जवळ असतील. तेव्हा आपल्याला देवाच्या प्रीतीचे जास्तीत जास्त आकलन होते. तेव्हा आपल्याला पापीपणाची अगदीच तीव्रतेने जाणीव होते. प्रियांनो, ज्या वेळेला आपल्याला देवाचं प्रेम कळायला लागतं, हे खूप प्रियांनो एक नॅचरल गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला त्याच्या प्रेमाची जाणीव होते, तेव्हाच आपल्याला कळतं की मी किती पापामध्ये पडलेलो होतो, पण देवाने माझ्यावर किती प्रेम केलेलं आहे. असा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये बदल घडून आणतो. आपोआप तो स्वतः घडून आणत नाही, तर केवळ देवाचं प्रेम ते बदल घडून आणतं. ज्या वेळेला त्याला त्या क्रूसावरचं प्रेम कळतं, त्याचे स्तवन करण्याकरिता त्याच्या राजस्थानाच्या सर्वात जवळ असतील ती लोक त्याच्या राजस्थानाच्या जास्त जवळ असतील, ज्यांच्या अपराधांची जास्तीत जास्त क्षमा झालेली आहे. जेव्हा आपल्याला देवाच्या प्रीतीची जास्तीत जास्त आकलन होते, तेव्हा आपल्याला पापीपणाची अगदी तीव्रतेने जाणीव होते. खूप चटकन जाणीव होते की मला देवाच्या कृपेची गरज आहे, मला देवाच्या सानिध्याची गरज आहे. जेव्हा आपल्यासाठी किती लांबच लांब साखळी स्वर्गातून सोडावी लागली होती, ते आपल्याला दिसू लागते. जेव्हा आपल्या वतीने आपल्यासाठी ख्रिस्ताने किती अनाकलनीय अगाध बलिदान केले, त्याविषयी आपल्याला थोडेफार समजू लागते. तेव्हा आपले अंतकरण विरघळते व अतिप्रेमाने, पश्चातापाने द्रवते. प्रियांनो, आज ही गोष्ट जी आपण अनुभवली, ज्या वेळेला आपण देवाच्या प्रेमाचा अनुभव घेतो, त्यावेळेला त्याचं प्रेम आपल्या हृदयामध्ये कार्य करतं. आपण स्वतःहून करू शकत नाही. जेव्हा त्याच्या प्रेमाची जाणीव आपल्याला होते, तेव्हा कळतं की पाप हे किती भयानक आहे आणि मी कुठल्या जाळ्यामध्ये अडकलो होतो, किती गाळामध्ये मी फसत चाललेलो होतो. तेव्हा आपल्याला कळतं, जेव्हा आपण त्याच्या प्रेमाकडे पाहतो. पण त्याचं प्रेम एवढं आगाध आहे, एवढं महान आहे की त्याच्या प्रेमाकडे जर आपण लक्ष केलं तर पापाची रास बरोबर झाकली जाते. परंतु या प्रेमाची, या चांगुलपणाची जाणीव होण्याकरिता त्याच्याकडे येणं अगदी पहिलं गरजेचं आहे. म्हणजे आज आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, आपण जसे आहोत तसं आपल्याला येशू ख्रिस्ताकडे यायचं आहे. आधी आपण सुधारलं पाहिजे, आधी आपण चांगलं वागलं पाहिजे, असं विचार करून प्रियांनो आपण स्वतःची फसवणूक करून घेतोय. परंतु आता आपल्याला तसं करायचं नाहीये. आधी आपल्याला येशूकडे यायचंय, ही पहिली पायरी आहे. या पश्चाताप या धड्यातून आज आपण हेच शिकणार आहोत. जसे आहोत तसं आपल्याला येशूकडे यायचंय आणि मग त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊन, तो जो अनुभव आपल्या हृदयामध्ये घडत आहे
तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्या प्रेमाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. हा अनुभव येण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. आणि नक्कीच ज्या वेळेला त्याचा पवित्र आत्मा तो तुम्हाला तुमच्या हृदयाशी बोलेल, तर नक्कीच प्रियांनो, आपल्या हृदयातून दावीद राजाच्या मुखातून जे शब्द निघले तसं आपल्या हृदयामधून शब्द निघतील की हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई नवीन असा आत्मा पुन्हा घाल. प्रियांनो, आपल्या पापासाठी कुठलीही सबब घेऊ नका. उद्या पश्चाताप करेल, नंतर पश्चाताप करेल, ही गोष्ट टाळून द्या प्रियांनो. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकताय तर उद्यावर त्या गोष्टी ढकलू नका, कारण उद्या कोणी पाहिलाय, पुढचा क्षण कोणी पाहिलाय. आत्ता जर ते शब्द तुमच्या कानावर पडत आहे, देवाचं वचन कानावर पडत आहे, तर या क्षणाला त्याच्याकडे या, म्हणजे तुमच्या हृदयामध्ये देवाचं प्रेम कार्य करायला लागेल. पण याउलट जर आपण त्या प्रेमाला नाही नाही आणि नाहीच म्हणत राहिलो, तर प्रियांनो, देव कोणालाही बळजबरी करत नाही. एक नास्तिक मनुष्य असाच असतो, तो देवाच्या प्रेमाला अभेरत राहतो आणि सरतेशेवटी अशी लोक स्वतःचा नाश ओढवून घेतात. जगामध्ये दोनच शक्ती आहेत, एक देवाची शक्ती आणि सैतानाची शक्ती. सैतानाची शक्ती मुळातच काही नाही, परंतु जर देवाला आपण अवेरतो तर सैतानाला आपण स्वीकारतो, हे स्पष्ट आहे. परंतु जो कोणी देवाच्या प्रीतीकडे आपलं लक्ष केंद्रित करतो, प्रेम, त्याच्या जीवनामध्ये नवीन बदल घडून येतो. आणि ह्या नवीन बदलाची जर तुम्हाला इच्छा आहे, या क्षमेची जर तुम्हाला क्षमेचा अनुभव घेण्याची जर तुम्हाला इच्छा आहे, तर त्याच्याकडे या. कुठलीही सबब घेऊ नका प्रियांनो, ख्रिस्ताकडे धाव घ्या, त्याच्या क्रूसाकडे धाव घ्या. आपले सगळे अपराध त्याला सांगून टाका, कुठलंही गुपित ठेवू नका, काहीही त्याच्या आणि तुमच्यामध्ये आडभिंत ठेवू नका. सगळं काही त्याला स्पष्टपणे सांगा. जे काही तुम्ही बारीक सारीक पाप केलेलं आहे ते पूर्णपणे मनमोकळेपणाने त्याला सांगा, प्रार्थनेमध्ये त्याच्याशी बोला. आणि मग प्रियांनो, जो अनुभव तुम्ही घेताल प्रियांनो, नक्की आम्हाला कळवा. मी खूप तुमची वाट पाहील या पश्चाताप धड्याच्याद्वारे. प्रियांनो, जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे त्या अनुभवाची मी नक्की वाट पाहील. आणि जेव्हा तुमचा कॉल मला येईल प्रियांनो, माझ्यासारखा आनंदी दुसरा कोणी नसेल. प्रियांनो, या धड्याचा जो अभ्यास आपण करत आहोत, माझा उद्देश केवळ हाच आहे की आपल्या सगळ्यांना ती जाणीव व्हावी की पाप हे किती भयानक आहे, ते आपल्याला देवाशी आणि आपला संबंध तोडत आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला देवाशी संगनमत व्हायचं आहे, देवाशी जोडायचं आहे, हीच माझी इच्छा आहे. देवा तुम्हाला हे समजण्यासाठी ज्ञान बुद्धी देव आणि पश्चातापी अंतकरणाने तुम्हाला भरो, त्याचा पवित्र आत्मा तुमच्या हृदयाशी बोलो, यासाठीच मी प्रार्थना करत आहे. प्रियांनो, हा जर धडा तुम्हाला कळलेला आहे तर नक्की आम्हाला कळवा. आणि येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे तर नक्की आम्हाला कळवा. मी तुमच्या फोन कॉलची, तुमच्या मॅसेजची मी नक्की वाट पाहील. या धड्याच्याद्वारे, या संदेशाच्याद्वारे, उपदेशाच्याद्वारे जर नक्की परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे तर आम्हाला नक्की कळवा. प्रियांनो, ह्या सगळे जे वचनं आपण वाचलेले आहेत, ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, हे माझं ज्ञान नाही आहे. सिस्टर एलन व्हाईट या खूप सुंदर अशा लेखिका आहे, ज्यांनी ख्रिस्ताकडे वाटचाल, इंग्लिशमध्ये स्टेप्स टू क्राइस्ट या पुस्तकामध्ये खूप सुंदर असे लिहिलेले आहेत. जर तुम्हाला हे पुस्तक मिळवायचं आहे, ही पूर्णपणे मोफत आहे, तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुमचा ॲड्रेस पाठवा. आम्ही नक्की हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि देवबाप तुमच्या जीवनामध्ये देखील हे कार्य घडून आणेल, कारण हे केवळ देवाकडून होणारीच गोष्ट आहे. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देव आणि हा पश्चातापाचा अनुभव तुम्हाला नक्की येऊ, यासाठी प्रार्थना करा. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव. ज्यांना कोणाला प्रार्थना करण्याची गरज आहे ते प्रियांनो, आम्हाला तुमच्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या नंबरच्याद्वारे आम्हाला संपर्क करू शकतात, आम्हाला कळू शकतात. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नक्कीच हा दैवी अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवताल. आम्हाला नक्की संपर्क करा. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव, तुमच्या कुटुंबाला निरोगी ठेव आणि हा दैवी अनुभव तुम्हाला नक्की परमेश्वर देव. आमेन.